निमतान हांव हांगा आसा. खरेंच बाईन सांगल्या त्या प्रमाणे सकाळी उठल्या की कितें तरी आमी जर देवाचें करपाक गेले जाल्यार ते आमी मराठी भाशेंत म्हणजे आरती आसूं किंवा मंत्र आसूं काय आसूं तेज्यो खास गोश्टी जे आमी मराठीन करता आनी मोस्टली आमी सगळे मराठी भाशा यूज करता. आयज जेव्हा गोंयचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे भाऊसाहेब बांदोडकर जाले त्यांनी मराठी शाळा प्रत्येक वाड्यार सुरवात केली. हेचें एक ज्वलंत उदाहरण आसा. म्हणजे मराठी भाशेक एक मजबूत पाया आसलो त्या वेळार तो आतां आसा. भाईन सांगल्या प्रमाणे कोंकणी बरोबर मराठीकाय तोच दर्जो दिवचो आणि जी दोनूय जे भाशा कोंकणी आनी मराठी हाका समांतर दर्जो मेळचो अशी मागणी आसा ती रास आसा अशी म्हाका दिसता. क्वेश्चन्स होते ते लॉट्स जातात. लॉट्सांतल्यान कोणाचो नंबर येता तो येवन नंबर मागीर 0 आसा मेन्शन करता. खंय तरी मेन्शन ना जाल्यार ते करूंकूच ना दिता कोकणी बरोबर मराठी राजभाषा व्हावी यासाठी गेले 6 वर्षभर जे आंदोलन चालू आहे त्याचा एक भाग म्हणून आमचे मांडवे मतदारसंघाचे आमदार श्रीमान जी दारोलकर यांना आम्ही आता निवेदन दिलं आहे की येत्या विधानसभा अधिवेशनामध्ये हा विषय घ्यावा आणि या संदर्भात जो आवश्यक ठराव आहे मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला तो ठराव घ्यावा अशी विनंती या निवेदनात केलेली आहे. मागच्या अधिवेशनामध्ये जी दारोलकर यांनीच हा विषय 0 तासाला काढलेला आणि ते एकमेव आमदार होते की ज्यांनी हा मराठीचा विषय विधानसभेच्या अधिवेशनात काढलेला. त्याबद्दल आम्ही त्यांचं त्यावेळी अभिनंदन केलं होतं, आताही अभिनंदन करतो. आणि मला अशी आशा आहे की यावेळी हा विषय जो आहे तो विधानसभेमध्ये आमचे आमदार काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि या संदर्भात आम्ही संपूर्ण गोवावर सगळे जे आमदार मंत्री त्यांना संदर्भातून निवेदन मराठी राजभाषा आणि विकास समितीच्या वतीनं देण्यात येत आहे. त्याची सुरुवात झालेली आहे आणि आमची अशी आशा आहे की सरकार आमची ही जी विनंती आहे ती ऐकून मराठीला राजभाषेचा दर्जा निश्चितपणे देईल आणि या 2027च्या विधानसभेच्या अगोदर गेली 40 वर्ष हा जो लढा चालू आहे आंदोलन चालू आहे त्याची समाप्ती होईल आणि कोकणी आणि मराठी प्रेमी दोघांच्यामध्ये एक चांगलं सौहार्दपूर्ण असं वातावरण निर्माण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हाका हांगासर मेळपाक आमचे मराठी राज्यभाषा समिती हांगासर मांद्रे मतदारसंघाचे तमाम सगळे आमचे मराठी प्रेमी हांगासर म्हाका मेळपाक येयलेले आसात. गेल्या विधानसभेन त्यांची आग्रह आसलो की तो विधानसभेन मांडचो म्हणून. सो प्रश्न येवंक ना पूण 0 आसाक मेन्शन केले आणि त्या प्रमाणे प्रयत्न केलो की मराठी भाषा ही मातृभाषा जावची. पूण परत एकदा करेक्शन करता खूब जाणांक कन्फ्युजन जालें आनी खूब जाण उलोवपाक लागले. हांवें पयस तेन्नाय असेंब्लीन म्हटलें आनी आतांय म्हणटा कोंकणी पयली मातृभाषा जाली, दुसरी मातृभाषा करपाक मराठी कांयच हरकत ना. म्हणजे दोगांयकय इक्वल समान आमी दितात आनी म्हाका दिसता हेतून कांय हरकत आसची ना. कित्याक आमी सकाळी उठल्या उपरांत पेपरूच मराठीन वाचतात, आमी आनी खंयच्या भाशेन वाचनात. गणपती हांवें तेन्नाय म्हटलेलें की गणपतीची आरती सुद्दां म्हणटाना आमी मराठीन म्हणटात. प्रत्येक गोष्टी जर आमी मराठीन सुरवात करतात तेका खंय तरी दर्जो दिवचो. तेंचे कळकळीची विनंती आसा आनी म्हाका दिसता तेंचे हे विधानसभे मेरेन पावोवपाचें म्हाजो प्रयत्न आसपाक जाय. डेफिनेटली आसतलो. मागीर आमच्या मदीं आमचे सरपंचय आसात आनी ते आमच्या सपोर्टाक आसात. आयज बरें दिसता की सगळे जाण मराठी प्रेमी एकी कडेन येयल्यात आनी अशेंच जो पर्यंत तांकां न्याय मेळना तो पर्यंत तेंच्यांनी अशेंच कार्य आपलें चालू दवरचें. धन्यवाद. अशें वेलिंगकर म्हणटालो तशा स्थितीची कल्पना तुमकां आसा काय? ना, म्हाका खबर ना.